दिल्लीत प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू आहे। सध्या कर्तव्यपथावर पहाटे सैनिकांच्या परेडची रंगीत तालीम सुरू असते। सध्या दिल्लीचं तापमान 4 ते 5 अंशापर्यंत खाली गेले। अशा कडाक्याच्या थंडीतही सैनिकांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त रोज सराव सुरू आहे। संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 31वा नामविस्तार दिवस आहे आणि या दिनानिमित्त विद्यापीठाच्या परिसरात आंबेडकरी चळवळीतील नेत्यांच्या सभा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं। त्यासाठी 27 विविध स्टेज लावले। नाशिकमध्ये डॉक्टर शंकर बोराडे लोककला पुरस्कार यंदा तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांना देण्यात आलाय। शेकोटी संमेलनामध्ये शानदार सोहळ्यात या पुरस्काराचं दरवर्षी वितरण होतं। 11,000 रोख सन्मान चिन्ह आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे। तमाशा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। वाशिमच्या रिसोडमध्ये एका ग्राहकानं महावितरण कार्यालयात वीज बिल भरण्यासाठी 7,000 रुपयांची चिल्लर नाणी दिली। यावेळी 3 कर्मचाऱ्यांना 5 तास ही नाणी मोजावी लागली। त्यामुळे कर्मचाऱ्यांना थंडीतही घाम फुटल्याचं पाहायला मिळतंय। फेब्रुवारी महिन्यात नागपुरात होणाऱ्या एडव्हान्टेज विदर्भ परिषदेची चंद्रपुरात उद्योग आढावा बैठक पार पडली। यासाठी MIDC असोसिएशननं पुढाकार घेतला। या बैठकीत रोजगार निर्मिती, औद्योगिक प्रगती यावर चर्चा झाली। वाशिममधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराची आमदार भावना गवळींनी पाहणी केली। यावेळी सौंदर्यीकरण कामाला सुरुवात करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले। वाशिमच्या रिठद इथं कापणी करून ठेवलेल्या तुरीच्या गंजीला अज्ञातानं आग लावली। त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं। आता वर्षभर संसाराचा गाडा कसा हाकायचा हा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय। दरम्यान शासनानं पंचनामा करून मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केली। राज्यातल्या अनेक जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण बघायला मिळते। त्यामुळे राज्यातला गारठा कमी झालाय। पुढचे काही दिवस तापमानात चढउतार कायम राहणार आहे। भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेल्या कोमोरिन भागात सध्या चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे। त्यामुळे महाराष्ट्रात थंडी कमी जास्त होती आणि दाट धुकं पसरते, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे। वर्ध्यात महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आले। माजी खासदार आणि विदर्भ केसरी असलेल्या रामदास तडस यांनी हे आयोजन केले। 24 जानेवारी ते 25 जानेवारी असं 2 दिवस कुस्ती स्पर्धा होणार आहे। 36 जिल्ह्यांमधील 51 संघ सहभागी होणार आहेत। सांगलीच्या बहीण भावाच्या नेमबाज जोडीनं दिल्लीतील 67वी राष्ट्रीय नेमबाज स्पर्धा गाजवली। 12 बोर शॉटगन ट्रॅप या अत्यंत खडतर समजला जाणाऱ्या प्रकारात रिनाऊंड शूटर होण्याचा बहुमान या बहीण भावाला मिळाला। आदित्य मोरे आणि शरयू मोरे हे सांगलीतील पोलीस निरीक्षक संजय मोरे यांची मुलं आहेत। यवतमाळमध्ये 19 वर्षाखालील शालेय विभागीय शूटिंग बॉल स्पर्धा पार पडली। यात माढा टेंभुर्णीमधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेला यश मिळालं। छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभाग संघाला पराभूत करून शाळेनं राज्यात प्रथम क्रमांक मिळवला। आता राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी या प्रशालेचे खेळाडू पात्र झाले। वर्ध्यातील 671 शाळेत संगणक बंद आहेत। त्यामुळे डिजिटल इंडियाचा नारा नावालाच लावत असल्याचं दिसून येत आहे। 24 पैकी 11 ICT लॅब बंद आहेत, तर निम्म्याहून शाळेतील संगणक गुणखात पडले। त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी डिजिटल शिक्षण कधी घेणार असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला। सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं हृदयविकारानं निधन झालंय। महेश कोठे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते होते। ते प्रयागराज इथं कुंभमेळ्यासाठी गेले असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला। सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फेसबुक पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली। सर्वसामान्यांच्या कामी येणारं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। भास्कर जाधवांनी काँग्रेसवर केलेल्या वक्तव्यावर नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिले। जाधवाच्या वक्तव्यांचं आम्हाला देणं घेणं नसून आमच्यासाठी जनता आणि देशाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असं वक्तव्य पटोलेंनी केलं। शरद पवारांनी अमित शहांबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली। स्वतः जे महाराष्ट्रातून हद्दपार झाले त्यांनी तडीपारीची भाषा करू नये असं म्हणत शेलारांनी पवारांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। बीड आणि परभणी प्रकरणामुळे जंगलराज निर्माण झाल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केली। तर शिवरायांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं आणि काळेमा फासण्याचं काम सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली। बीडचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सांगलीत जनाक्रोश मोर्चा निघणार आहे। 23 जानेवारीला जनाक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। मुख्य आरोपीला शोधून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी मोर्चातून केली जाणार आहे। बदलापूर नगरपालिकेत 1,500 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आला। या प्रकरणी कार्यकर्त्यांनी बदलापूर पालिकेला नोटांचा हार घालत पालिकेसमोर नोटा उधळत निषेध व्यक्त केला।
धुळ्यात मकर संक्रांतीनिमित्त आई एकविरा देवीला हलव्याच्या दागिन्यांसह पिवळ्या वस्त्रांनी सजवण्यात आले। तसंच देवीच्या गाभाऱ्यात पतंगांनी सजावट केली। ब्रह्ममुहूर्तावर देवीचे पाद्यपूजन करून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिंगवे इथं खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात झाली। अश्विन संजय वरे हे या वर्षीचे मानकरी ठरले असून त्यांच्या हस्ते 12 गाड्या आणि मिरवणूक प्रारंभ करण्यात आला। यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त महिलांनी मोठी गर्दी केली। श्री नागनाथ प्रभूंचं दर्शन घेऊन महिलांनी नागनाथ प्रभूला वाण वाहिलं। एकमेकींना हळदी कुंकू लावून मकर संक्रांतीचा सण साजरा केला। शिर्डीच्या साई मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त भाविकांनी गर्दी केली। मंदिरात फुलांची सजावटही करण्यात आली। उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील साई भक्त अजय गुप्ता यांच्या देणगीतून साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। तुळजाभवानी देवीचा मंदिर गाभारा सजवण्यात आला। मकर संक्रांतीनिमित्त ही सजावट करण्यात आली। मंदिर गाभाऱ्यात शेवंतीच्या फुलांना सजावट करण्यात आलेली आहे। सजावट करण्यात मकर संक्रांतीच्या निमित्तानं भंडारा जिल्ह्याच्या कमली इथं भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं। कुंबली इथं दुर्गादेवीच्या मंदिरात लाखो भाविक दाखल झाले। यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील यात्रेत सहभागी होत नागरिकांना शुभेच्छा दिल्या। संक्रांतीप्रमाणे तामिळनाडूत पोंगल सण साजरा केला जातोय। त्यानिमित्त मदुराई शहरात जलीकट्टू या लोकप्रिय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। अवनियापुरम गावात या जलीकट्टू स्पर्धेला सुरुवात झाली। या स्पर्धेत 1100 बैल आणि 900 स्पर्धक सहभागी झाले। जो बैल या जलीकट्टू स्पर्धेत जिंकेल त्याच्या मालकाला 11 लाखांचा ट्रॅक्टर बक्षीस दिला जाणार आहे। नांदेडमधील सचखंड गुरुद्वारामध्ये लोहरी सण उत्साहात साजरा करण्यात आला। लोहरीनिमित्त शेकोटी पेटवून भाविकांकडून तिळगुळाचं वाटप करण्यात आलं। लोहरी सण हा उत्तर भारतात प्रामुख्याने साजरा केला जातो। पंजाब आणि हरियाणात मोठ्या उत्साहानं लोहरी सण साजरा होतो। नाशिकच्या येवल्यात मकर संक्रांत सणानिमित्त महामृत्युंजय मंदिरात फुलांच्या साह्यानं पतंग आणि आकर्षक सजावट करण्यात आली। यावेळी शिवभक्तांनी महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावात प्रतिजेजुरी म्हणून ओळख असलेल्या चंदनपुरीत खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली। चंदनपुरी हे खंडोबाची दुसरी पत्नी बाणूबाईचं माहेर आहे। आज यात्रेनिमित्त मानाच्या पालखीची मिरवणूक आज महापूजा संपन्न झाली। पुढचे 15 दिवस हा उत्सव सुरू असणार आहे। दादा भुसेंनी सपत्नीक पालखी पूजा केली। वाशिममधील चिखली संत जोलेबाबांच्या 60व्या भव्य यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। या महोत्सवात भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। कोल्हापुरातील शिरोळमध्ये भटक्या कुत्र्यांनी हैदोस मांडला। एका कुत्र्यानं तब्बल 24 जणांचा चावा घेतला। त्यामुळे या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। नाशिकच्या कळवणमध्ये बिबट्याचा वावर वाढतोय। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बिबट्यामुळे कांदा पिकांचंही नुकसान होतंय। त्यामुळे वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। नागपूरच्या प्राणी संग्रहालयात वाघांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे। बुरशीजन्य आजार होऊन वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे।